मंडळी, आपल्याला अनेक सवयी असतात. काही चांगल्या असतात, काही वाईट असतात. पण काही सवयी आपल्या मेंदूची अक्षरशः वाट लावत असतात असं आपण म्हटलं तर ऐकायला थोडं विचित्र वाटतं ना, पण त्या कामच तसं करतात. अशा 11 गोष्टी आहेत ज्या तुम्ही टाळणं गरजेचं आहे. कोणत्या पाहणार आहोत या व्हिडिओतनं. झोपल्यानंतर मेंदूला विश्रांती मिळते. याशिवाय झोपेच्या वेळेला मेंदू नवीन पेशी तयार करतो. मात्र जर तुम्ही 7 तासांपेक्षा कमी झोपला तर नवीन पेशी तयार होत नाहीत. सोबतच झोपेच्या कमतरतेमुळे डिमेन्शिया, अल्झायमर अशा आजारांचा धोकाही वाढतो. जर तुम्हाला तुमच्या मेंदूचं संरक्षण करायचं असेल तर एकच उपाय आहे, रोज रात्री किमान 7 तासांची झोप घेणं. 8 तास झोपलात तर आणखीन उत्तम. अमेरिकेच्या न्यूरोलॉजी आणि वेलनेस सेंटरच्या मते आपल्या मेंदूचं सर्वात जास्त नुकसान हे अपुऱ्या झोपेमुळे होतं. प्रौढांसाठी पुरेशी झोप म्हणजे दिवसातल्या 24 तासांपैकी 7 ते 8 तासांची. रात्री सलग झोप घेणं चांगलं असतं असंही तज्ज्ञ सांगतात. रात्रभर न जेवल्यानंतर दिवसभर काम करण्याची ऊर्जा नाश्त्यातनं मिळते. पण आपल्यातले अनेक जण सकाळी घाई करतात आणि नाश्त्यासारखी महत्त्वाची गोष्ट सोडून देतात. असं केल्यामुळे रक्तातल्या साखरेची पातळी कमी होते, ज्यामुळे मेंदूवर परिणाम होऊ शकतो. आपल्या मेंदूतला 75% भाग हा पाण्याचा आहे. त्यामुळे आपण तहानलेले असलो तर आपला मेंदू नीट काम करत नाही. तज्ज्ञांच्या मते मेंदू निरोगी ठेवण्यासाठी प्रौढ व्यक्तीने दिवसातनं किमान 2 लिटर पाणी प्यायला पाहिजे. खूप काळ तणावामुळे मेंदूच्या पेशी मरतात आणि मेंदूचा पुढचा भाग हा आकुंचन पावतो. त्याचा आपला स्मरणशक्तीवर आणि विचारशक्तीवर परिणाम होतो. संशोधक म्हणतात की जे लोक सतत कामात बुडून राहतात, कोणत्याच कामाला नाही म्हणू शकत नाहीत, अशा लोकांना सर्वात जास्त ताण सहन करावा लागतो. पण असं करणं ताबडतोब थांबवा. कोणत्याही प्रकारे अतिरिक्त दबाव घेणं, तणाव घेणं टाळा. तुम्हाला किती फोन नंबर लक्षात राहतात? किती पत्ते, किती संदर्भ तुम्हाला तोंडपाठ आहेत? हातात गुगल असल्यामुळे आपण सध्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे कष्टच घेत नाही. पटकन सर्च करतो, वापरतो आणि पुढे जातो. यामुळे आपली स्मरणशक्ती आणि विचारशक्ती दिवसागणिक कमकुवत होतीये. मेंदूला तल्लख ठेवायचं असेल तर इंटरनेट सर्चचा वापर कमी करा आणि डोकं जास्त चालवा. मोठमोठ्या आवाजात गाणी ऐकणं किंवा मोठ्या गोंगाटात जास्त वेळ राहिल्यामुळे ऐकण्याची क्षमता कमी होते. श्रवणशक्ती कमी झाली तर त्याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर होतो. परिणामी अभ्यास करणं आणि लक्ष केंद्रित करणं कठीण होतं. हेडफोन वापरण्यापूर्वी किंवा जास्त आवाजात तुमचं आवडतं गाणं ऐकण्यापूर्वी दोनदा विचार करा. लोकांमध्ये न मिसळणं, लोकांशी बोलणं, गप्पा मारणं हे तुमच्या मेंदूच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. एकट्याने जास्त वेळ घालवल्यामुळे तुमच्या मेंदूवर पुरेशी झोप न मिळण्या इतकाच वाईट परिणाम होतो. मित्रमैत्रिणींसोबत आणि घरातल्या लोकांसोबत राहिल्यामुळे आपला मेंदू ताजातवाना राहतो. नकारात्मक विचारांमुळे एकीकडे तणाव, नैराश्य आणि चिंता निर्माण होते. म्हणून नकारात्मक विचार तातडीने थांबवण्याचा प्रयत्न करा. असं वारंवार केल्यास सवय होईल. तुम्हाला एकट्याला हे शक्य नसेल तर मानसोपचार तज्ज्ञांची सुद्धा मदत घ्या. जे लोक तुमची एनर्जी खाली आणतायत त्यांच्यापासून सुद्धा अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा. जिथे जास्त प्रकाश आणि हवेची हालचाल होत नाही अशा वातावरणामुळे मेंदूवर मोठा दबाव निर्माण होतो. कारण सूर्यप्रकाशाचा संपर्क आपल्या मेंदूसाठी खूप महत्त्वाचा असतो. नाहीतर मग नैराश्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तुमचा मेंदू निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही दररोज उन्हात जायला हवं. त्यासाठी बाहेर जा. तुम्ही घरी असाल तर दरवाजे आणि खिडक्या उघडा आणि सकाळी लवकर उठायचा प्रयत्न करा. कितीही हेल्दी फूड असलं ना तरी जास्त खाण्याची सवय ही मेंदूला हानिकारकच असते. संशोधनांना असं दिसून आलंय की जास्त खाल्ल्यामुळे मेंदूच्या धमन्यांमध्ये अडथळे तयार होतात आणि रक्तप्रवाह कमी होतो. म्हणूनच मध्यम आणि योग्य आहार घेणं हे महत्त्वाचं मानतात. जास्त स्क्रीन टाईमचा मेंदूच्या आकारावर आणि विकासावर मोठा परिणाम होतो हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. मोबाईल फोनच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यामुळे डोकेदुखी, गोंधळ आणि ब्रेन ट्यूमरसारखे विकार होऊ शकतात. या कारणामुळेच मुलांचा स्क्रीन टाईम कमी केला पाहिजे. तसंच फोन रात्री झोपताना उशाशी किंवा शरीराच्या अगदी जवळ ठेवून झोपू नका. तुम्हाला यातल्या कोणकोणत्या सवयी आहेत? मला सांगायचं असेल तर खाली कमेंट्समध्ये लिहा. नसेल सांगायचं तर तुम्हीच विचार करून पहा. आणि यातल्या कुठल्या सवयी तुम्ही बदलणार हे सुद्धा आम्हाला सांगा. आणि हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा. ती सवय चांगली आहे. धन्यवाद.